मी ज्योती राठोड, मराठी वाचन लेखात सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मानवी जीवनातील समस्या आणि त्यावर मात करण्याचा मार्ग दाखवणारी एक बोधकथा ऐकत आहात. संकटातील संधी. एका गावात एक मूर्तिकार राहत होता. एकदा त्याच्यासमोर दोन मोठे दगड आले. त्याने पहिल्या दगडावर छिन्नी हातोड्याचे वार करण्यास सुरुवात केली, पण तो दगड थोड्याच वेळात विव्हळू लागला आणि म्हणाला, थांब, मला खूप वेदना होत आहेत. माझ्यावर हे वार करू नकोस. मूर्तिकाराने त्याला सोडून दिले. नंतर त्याने दुसऱ्या दगडावर काम सुरू केले. त्या दगडालाही खूप वेदना होत होत्या, पण त्याने स्वतःला बजावले, जर मी आज हे दुःख सहन केले तरच माझे काहीतरी अस्तित्व निर्माण होईल. त्याने सर्व वार शांतपणे सहन केले. काही दिवसानंतर त्या दगडाचे रूपांतर एका अत्यंत सुंदर आणि मोहक मूर्तीमध्ये झाले. काही दिवसांनी गावात मंदिर तयार झाले. मूर्तिकाराने बनवलेली ती सुंदर मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली. जो पहिला दगड वेदना सहन करू शकला नव्हता, तो मंदिराच्या पायरीवर नारळ फोडण्यासाठी बाहेर ठेवण्यात आला. आता रोज हजारो लोक मंदिरात येत, मूर्तीची पूजा करत, तिला हार घालत आणि बाहेरच्या दगडावर जोराने नारळ फोडत. बाहेरचा दगड रडत मूर्तीला म्हणाला, तुझे नशीब किती छान आहे. लोक तुझी पूजा करतात आणि माझ्या नशिबात फक्त ठेचा खाण्याचा आहे. तेव्हा मूर्ती म्हणाली, मित्रा, जर त्या दिवशी तू छिन्नीचे वार सहन केले असतेस तर आज तू माझ्या जागी असतास. तू तात्पुरत्या संकटाला घाबरलास, म्हणून आज तुला आयुष्यभर हे वार सोसावे लागत आहेत. मानवी जीवनात समस्या या छिन्नी हातोड्याच्या वारासारख्या असतात. जो माणूस या समस्यांना धैर्याने सामोरे जातो आणि स्वतःला घडवतो, त्याचेच जगात मोल होते. कष्ट आणि संघर्षाशिवाय जीवनाला सुबकता येत नाही.